नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या अर्जुनने तर चांगलाच बॉम्ब फोडलेला असतो कोर्टामध्ये। कारण अर्जुनने आता साक्षीचं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं आणि कोर्टालाही आता संशय असतो साक्षीवर। कारण साक्षीने इतके हेअरिंग झाल्या पण तरीसुद्धा तिने प्रत्येक वेळेस खोटं बोलत आलेली आहे। त्याच्यामुळे आता कोर्टानेही जाहीर केलेलं असतं की मी साक्षी शिखरे या खोटं बोलत आहे आणि त्या आश्रमामध्ये गेल्या होत्या। तेव्हा आता दामिनी म्हणते मी लॉर्ड नाही, साक्षी शिखरे तिथे नव्हत्या, त्यांचं लोकेशन तिथे होतं म्हणून का त्या तिथे गेलेल्या होत्याच का। पण आता मिलॉर्डने सुद्धा जज साहेबांनी सुद्धा सांगितलेलं असतं की हो सांगता नाही येत, साक्षी शिखरेचे सगळ्या बाजू म्हणजे त्याच ठिकाणी येत आहे, म्हणजे त्याच ठिकाणी लोकेशनवर असतील आश्रमाच्या आजूबाजूला। तेव्हा आता हे ऐकून सायली खूप खुश होते, सायलीला खूप आनंद होतो। तेव्हा आता इकडे दामिनी आता तिच्या जागेवर बसते कारण दामिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो। आता केसचं काही खरं नाही आता, मग ती आता केससाठी आता दुसरं वळण घेत असते, विचार करत असते की आता या केसला वळवायचं कसं। तर आता इकडे साक्षीलाही मोठा धक्का बसलेला असतो। तर आता इकडे महिपतसुद्धा तोंडाला हात लावून बसलेला असतो, त्यालाही आता काय करावं काही समजत नसतं। कारण कोर्टाने आता दिलेली असते सूचना की साक्षी शिखरे ही आश्रमामध्ये त्या दिवशी गेली होती, हे सिद्ध केलेलं आहे अर्जुनने। तर मग त्याच्यामुळे हे सिद्ध झालेलं असतं। तर आता हे ऐकून साक्षीला मोठा धक्का बसतो। तर मंडळी आता पुढे केस आता पुढची सुनावणी त्यांना सांगितलेली असते। तर आता सगळे उठतात। तेव्हा आता अर्जुन दामिनीला हात मिळवतो आणि म्हणतो मला तुम्हाला भेटायला परत आवडेल, आता पुढच्या वेळेस आपण नक्की भेटूया। तेव्हा आता दामिनी त्याच्याशी काहीच बोलत नाही, दामिनीला त्याचा खूप राग आलेला असतो की मग तेव्हा ती म्हणते तू हे इल्लीगलसुद्धा केलेलं असेल। तेव्हा आता अर्जुन म्हणतो मी इल्लीगल कशाला करू। तर आता महिपत बघतो तेव्हा दामिनी आता अर्जुनला हातात हात देऊन सेकंड करत असते। तेवढ्यात आता तिथे रविराज येतो आणि अर्जुनला शुभेच्छा देत असतो की कॉंग्रॅच्युलेशन अर्जुन, तू आतापर्यंत केस खूप छान हँडल केली आहे, पण तू सिद्ध कसं करशील की तो खून साक्षीनेच केला आहे। कारण तन्वीने तर पाहिलेलं होतं की तो खून मधुभाऊनेच केलेला आहे। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बरोबर होईल रविराज सर, तुम्ही आहे ना माझ्या पाठीशी आणि मी बरोबर सत्याचाच लढा लढतो आहे। तर आता दामिनीच्या ऑफिसमध्ये महिपत आणि साक्षी गेलेले असतात। तेव्हा साक्षी म्हणते मॅडम आता माझं काय होईल, कसं होईल, आता कसं ही केस कशी हँडल करणार आहे तुम्ही। तेव्हा आता दामिनी म्हणते मी बरोबर केस आता हँडल करते, बरोबर त्या केसला आता दुसरं वळण लावते, असं म्हणून आता साक्षीला ते शब्द देते की तुला काहीच होणार नाही। मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।